मंडळी, येत्या काही महिन्यात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान प्रक्रियेतील अनियमिततेच्या मुद्द्यांवरून राज्यातलं राजकारण सध्या ढवळून निघत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत असलेल्या घटक पक्षांचे सर्व नेते मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार मतदार आदींवरून कमालीचे आक्रमक झाले आहेत. मतदार यादी आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेविरोधात आक्रमक झालेल्या या पक्षांनी येत्या 1 नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा या नावानं मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीसह मनसेही सहभागी होणार असल्यानं विरोधी पक्षांचं ऐक्य यामधून दिसणार आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधून बोगस मतदारांना हटवून मतदान प्रक्रिया स्वच्छ केली जात नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी या मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान या मोर्चामुळे निवडणूक प्रक्रियेतील दोष आणि मतदार याद्यांमधील घोळांबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच या मुद्द्यावरून विरोधी पक्षांमध्ये ऐक्यही दिसू लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी निघणारा मोर्चा महानगरपालिका निवडणुकांचा निकाल बदलणार का? ठाकरे गट, मनसे आणि महाविकास आघाडीला या महामोर्चाचा फायदा होणार का? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत कॉर्पोरेट स्टाईलमध्ये प्रेझेंटेशन करत 2024च्या लोकसभा निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच यामध्ये निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपा यांचं संगनमत असल्याचा दावा त्यांनी केला होता. हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येही अशाच प्रकारची वोट चोरी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या आरोपांमुळे देशातील राजकारण ढवळून निघालं. चर्चा घडू लागल्या, वादविवाद, आरोप प्रत्यारोप झाले. एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी सध्या निवडणुका सुरू असलेल्या बिहारमध्ये वोट अधिकार यात्राही काढली. एकीकडे राहुल गांधी यांनी देशपातळीवर हा मुद्दा लावून धरला असताना दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेत या विषयाचं यशस्वीपणे स्थानिकीकरण केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेतील घोळामुळे आपला पराभव झाल्याचं आपल्या समर्थकांच्या मनात ठसवण्यात यश मिळवलंय. तसेच आता जोपर्यंत मतदार याद्यामधील दोष दूर होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नयेत अशी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 1 नोव्हेंबर रोजी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पुढाकारानं महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांच्या आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या दृष्टीने निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात जो मोर्चा निघेल तो दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटलीये हे दिल्लीला कळायला हवं. मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्रात काय राग आहे तो दाखवून द्या असं आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केलंय. तर शनिवारी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीमधील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत मतदार मोर्चात सामील होतील. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट वरून सुरू होईल. मेट्रो सिनेमा मार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचे किती कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता या मोर्चाचा महानगरपालिकांच्या निवडणुकांवर परिणाम होणार का याबाबत बोलायचं झाल्यास निश्चितपणे ठाकरे गट आणि मनसे आणि महाविकास आघाडीला या मोर्चामुळे एक ऍडव्हान्टेज मिळणार आहे. त्यात राज ठाकरेंसारखा फायरब्रँड नेता ठाकरे गट आणि महाविकास आघाडी सोबत आल्यानं या पक्षांना आपलं म्हणणं अधिक आक्रमकपणे मांडता येणार आहे. तसेच मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे सोशल मीडियावर कमालीच्या आक्रमकतेने आपली भूमिका मांडत असल्याने सोशल मीडियावरही मतचोरी, मतदार यादीतील घोळ याबाबत जबरदस्त वातावरण निर्मिती होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि त्यात होणाऱ्या गडबडींबाबत सर्वसामान्यांच्या मनातही शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे मतदार यादीतील घोळाबाबत जनमानस तयार होऊन मतदारांचा एक मोठा गट ठाकरे गट, मनसे आणि महाविकास आघाडीकडे झुकू शकतो. त्याचा फायदा सर्वाधिक महत्त्व असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेला होऊ शकतो. तसेच राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही या वातावरण निर्मितीचा लाभ होऊ शकतो. मात्र 1 नोव्हेंबर रोजी आयोजित होणाऱ्या मोर्चामुळे महानगरपालिकांचा निकाल पूर्णपणे बदलून जाईल. मतदार यादीतील घोळामुळे सत्ताधारी भाजपा आणि महायुती विरोधात संतापाची लाट निर्माण होऊन त्यांची पुरती दुर्दान उडेल. ठाकरे
गट, मनसे, महाविकास आघाडी यांचा एकतर्फी विजय होईल असंही काही नाही आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाचा ठरलेला असा मतदार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे या दोन्ही पक्षांचा मतदार विभागला गेला आहे. तर राज्यापासून स्थानिक पातळीपर्यंत अनेक नेते साथ सोडून गेल्यानं काँग्रेसचा जनाधार आक्रसला आहे. तसेच ठाकरे गट आणि मनसे या पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर खूप आक्रमक भूमिका घेतली जात असली तरी त्याच मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची फौज आणि संघटन त्यांच्याकडे काही अपवाद वगळता ग्राउंड लेवलवर उरलेलं नाही आहे. याबरोबरच महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक हितसंबंध, उमेदवारांचा जनसंपर्क हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सध्याच्या वातावरणात केवळ मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान प्रक्रियेतील अनियमिततेबाबत आरोप केल्यानं एखाद्या पक्षाला प्रचंड लाभ होईल अशी परिस्थिती नाही. मात्र मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेबरोबरच राज्यातील सध्याचे ज्वलंत प्रश्न, शहरातील समस्या, रोजगाराचा प्रश्न अशा गोष्टींवरून रान उठवल्यास विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र असं असलं तरी 1 तारखेच्या या मोर्चामुळे काही बाबी मात्र निश्चितपणे घडू शकतात. त्या म्हणजे या मोर्चामुळे मतदार यादी पूर्णपणे सुधारल्याशिवाय महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील निवडणुका घेऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगावर निश्चितपणे दबाव येऊ शकतो. तसेच निवडणूक आयोगाला भविष्यातील निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमध्ये सुधारणा करणं भाग पडू शकतं. यामुळे भविष्यात मतदार यादी शुद्ध करण्याची मोहीम अधिक तीव्र होऊ शकते. तसेच मतदार यादीतील घोळ हा मुद्दा सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाऊ शकतो. याशिवाय ठाकरे गट आणि मनसे आणि महाविकास आघाडी प्रथमच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्यानं हा मोर्चा राजकीय विरोधकांना एकत्र आणण्याची आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जनमत तयार करण्याची संधी देईल. त्यामुळे लोकशाही वाचवा आणि मतचोरी थांबवा हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचून ते पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आधार तयार करण्याचा प्रयत्न करतील. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष एकाच मुद्द्यावर रस्त्यावर उतरत असल्यानं भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण संकेत असू शकतो. एकूणच 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होणार नाही. मात्र हा मोर्चा निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादी दुरुस्त करण्यास भाग पाडू शकतो आणि महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आता या मोर्चामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण खरोखरच बदलणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.